एक गरीब विधवा, घरात अन्न नाही, पैसे नाही, कोणी मदत करणारे नाही. पण अधिक मासाच्या एका रात्री तिने श्रीहरींसमोर फक्त एक छोटासा दिवा लावला आणि दुसऱ्या दिवसापासून तिच्या जीवनात घडू लागले असे काही ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. जय श्री हरी भक्तांनो, आजची कथा आहे श्रद्धेची, आशेची आणि एका छोट्याशा दिव्याच्या सामर्थ्याची. कधी कधी जीवनात आपल्याकडे काहीच नसते, पण देवाला मोठ्या भेटीची गरज नसते. त्याला हवे असते फक्त भक्ताचे प्रेम. आनंद गावात राधाबाई नावाची एक वृद्ध विधवा राहत होती. तिचा नवरा अनेक वर्षांपूर्वी वारला होता. मुलगा शहरात गेला होता आणि त्याचा काहीच पत्ता नव्हता. ती एकटीच राहत होती. छोटेसे कौलारू घर, 2 वेळच्या जेवणांचीही भ्रांत. पण एक गोष्ट मात्र तिच्याकडे भरपूर होती, ती म्हणजे श्रीहरींवरील आढळ भक्ती. दररोज ती मंदिरात जाऊन नमस्कार करायची आणि म्हणायची, हे श्रीहरी, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. गावात अधिक मास सुरू झाला. सर्वत्र पूजा, भजन, पारायण सुरू झाले. लोक दान धर्म करू लागले. मोठे मोठे यज्ञ झाले. राधाबाईच्या मनात ही इच्छा होती, मला ही काहीतरी करावे, पण तिच्याकडे पैसे नव्हते. एका रात्री ती मंदिरात गेली. येथे एक संत प्रवचन देत होते. संत म्हणाले, अधिक मासात श्रद्धेने लावला एक दिवा ही श्रीहरींना प्रिय असतो. हे शब्द तिच्या मनात घर करून गेले. घरी आल्यावर तिने पाहिले, घरातील तेल जवळजवळ संपले होते. फक्त एका दिव्यासाठी पुरेल एवढे तेल उरले होते. पण ती विचारात पडली, हे तेल उद्यासाठी ठेवू का, की श्रीहरींसाठी दिवा लावू. शेवटी तिने निर्णय घेतला, जे होईल ते होईल, हा दिवा श्रीहरींसाठीच. त्या रात्री तिने तुळशी समोर दिवा लावला, हात जोडून प्रार्थना केली, प्रभो, माझ्याकडे एवढेच आहे, हेही तुमच्यासाठी. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात समाधान होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या दारावर टकटक झाली. दार उघडले तर गावातील पोस्टमन उभा होता. तो म्हणाला, तुमच्या नावाचे पत्र आले आहे. राधाबाई आश्चर्यचकित झाली. पत्र तिच्या मुलाचे होते, ज्याचा अनेक वर्षांपासून काहीच पत्ता नव्हता. पत्रात लिहिले होते, आई, मला तुझी खूप आठवण येते. मी पुढच्या आठवड्यात घरी येत आहे. पत्र वाचताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही दिवसांनी मुलगा घरी आला. त्याने आईला मिठी मारली. तो आता चांगल्या नोकरीवर होता. त्याने आईसाठी घर दुरुस्त केले. तिची सर्व जबाबदारी स्वतः घेतली. राधाबाई आनंदाने रडू लागली. त्या रात्री तिला एक अद्भुत स्वप्न पडले. भगवान विष्णू तिच्या समोर उभे होते. ते हसून म्हणाले, माते, तू मला सोन्याचे दान दिले नाहीस, मोठे यज्ञ केले नाहीस, पण तू तुझ्याकडील शेवटचा दिवा प्रेमाने अर्पण केलास, म्हणून मला तो सर्वात प्रिय झाला. राधाबाईच्या जीवनात झालेला बदल आता संपूर्ण गावात चर्चेचा विषय झाला होता. कालपर्यंत जी वृद्ध माता एकटी राहत होती, जिच्या घरात 2 वेळच्या अन्नाचीही चिंता होती, तिच्या घरात आता आनंदाचे वातावरण होते. गावातील अनेक स्त्रिया तिच्याकडे येऊ लागल्या. एक स्त्री विचारू लागली, राधाबाई, असे काय केले की तुमच्यावर श्रीहरींची कृपा झाली. राधाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, मी काही मोठे केले नाही, फक्त माझ्याकडचे जे होते ते प्रेमाने अर्पण केले. चमत्कार दिव्याने केला नाही, चमत्कार श्रद्धेने केला. काही दिवसांनी मंदिरात मोठे कीर्तन आयोजित करण्यात आले. गावातील संतांनी राधाबाईची कथा सर्वांना सांगितली. ते म्हणाले, भक्तांनो, भगवंताला सोन्याचे दागिने, मोठे यज्ञ किंवा अमाप संपत्ती नको असते. त्यांना हवे असते शुद्ध मन. राधाबाईने दिवा लावला तेव्हा त्यांच्या हातात संपत्ती नव्हती, पण त्यांच्या मनात विश्वास होता. आणि जिथे विश्वास असतो तिथेच श्रीहरींची कृपा उतरते. संपूर्ण मंदिर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. राधाबाईंचा मुलगा गोपाळही हे सर्व ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो आईजवळ म्हणाला,
आई मला माफ कर, मी अनेक वर्ष तुझ्यापासून दूर राहिलो, तुझी विचारपूसही केली नाही, पण तू मात्र रोज माझ्यासाठी प्रार्थना करत राहिलीस. राधाबाईच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या म्हणाल्या, बाळा, आईचे हृदय कधी राग धरत नाही. मी रोज श्रीहरींना एवढेच सांगत होते, माझ्या मुलाचे कल्याण करा. गोपाळ आईच्या चरणी नतमस्तक झाला. त्या दिवसानंतर गोपाळने एक संकल्प केला. दर संध्याकाळी श्रीहरींसमोर दिवा लावायचा. राधाबाई आणि गोपाळ रोज एकत्र प्रार्थना करू लागले. हळूहळू गावातील इतर लोकांनीही ही परंपरा सुरू केली. काही महिन्यात संपूर्ण गावात संध्याकाळी दिवे लावले जाऊ लागले. तुळशी समोर, देवघरात, मंदिरात सर्वत्र दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. त्या रात्री राधाबाईंना पुन्हा स्वप्न पडले. त्यांनी पाहिले, भगवान श्री विष्णू स्मितहास्य करत उभे आहेत. त्यांच्या हातात शंख, चक्रा, गदा आणि पद्म आहे. भगवान म्हणाले, माते, तू लावलेला एक दिवा फक्त तुझ्या घरासाठी नव्हता. त्या दिव्याने संपूर्ण गावात भक्तीचा प्रकाश पसरवला. जिथे श्रद्धेचा प्रकाश असतो तिथे मी स्वतः वास करतो. हे ऐकून राधाबाईंचे हृदय आनंदाने भरून गेले. प्रिय भक्तांनो, दिवा म्हणजे फक्त तेल आणि वात नाही. दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे श्रद्धा, दिवा म्हणजे अंधाराशी लढण्याची ताकद. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण केवळ प्रकाश निर्माण करत नाही, आपण आपल्या मनातील भीती, निराशा आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. अधिक मास हा केवळ व्रत आणि उपवास करण्याचा काळ नाही, तो आत्मपरीक्षणाचा काळ आहे. आपल्या श्रद्धेला अधिक दृढ करण्याचा काळ आहे. मोठमोठे दाने करण्यापेक्षा एक चांगले कर्म, एक मनापासून केलेली प्रार्थना, एक दिवा अधिक महत्वाचा असू शकतो. जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, जर परिस्थिती कठीण असेल, जर मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असतील, तर निराश होऊ नका. एक दिवा लावा, एक प्रार्थना करा, एक नामस्मरण करा. कारण श्रीहरींची कृपा कधी, कुठून आणि कशी येईल हे कोणी सांगू शकत नाही. राधाबाईंसारखी श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. श्रीहरी भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, माझ्या घरात श्रीहरींचा दिवा सदैव तेवत राहो. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.